मनीषा गुप्ते. मी स्त्रीवादी चळवळीमध्ये आणि एकूणच न्याय हक्काच्या चळवळीमध्ये 70च्या दशकापासून सक्रिय राहिलेले आहे आणि महाराष्ट्रात आणि देशभर आणि काही अंशांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुरुष, महिला, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स सर्व जे काही आहेत लिंग यांच्यावर आधारित जो भेदभाव केला जातो त्याच्या निर्मूलनासाठी काम करत आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आपण एकूण हे 5 व्हिडिओज करणार आहोत बरं का. आणि हे सगळे व्हिडिओज जे आहेत हे भेदभाव आणि विषमता समजून घेण्यासाठी, एवढंच नव्हे तर कोणकोणत्या प्रकारचे भेदभाव असतात, लिंगाधारित कोणकोणते असतात, त्याचे परिणाम काय होतात आणि थोडंसं त्यांचं जर पूर्णपणे उन्मूलन आपल्याला करायचं असेल, निर्मूलन करायचं असेल तर त्याकडे जाण्याचे मार्ग कोणकोणते असू शकतात ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर आपला पहिला जो आजचा हा व्हिडिओ आहे तो म्हणजे भेदभाव समजून घेण्याचा आहे. तर एक साधं उदाहरण मी तुम्हाला देते. माझं खूप प्रेम आहे माझ्या मुलीवर आणि त्यामुळे मला भीती वाटते ती कुठेही रात्री अंधारात गेली तर. म्हणून मी काय करते की थोडंसं दूरवर म्हणजे 20-25 किलोमीटरवरती आमचं तालुक्याचं ठिकाण आहे, तिकडे कम्प्युटरचे क्लास चालतात, पण ते संध्याकाळी चालतात बरं का. आणि तिकडे मला मुलीला पाठवायला भीती वाटते. खरं तर 2 वर्षापूर्वी माझा मुलगा तोच क्लास करून आलेला आहे, पण माझ्या मुलीच्याबद्दल मला अशी भीती वाटत राहते ती घरी येईपर्यंत. आता ही जर मी तुम्हाला गोष्ट सांगितली तर ही कुठेही हिंसेपोटी झालेली नाही आहे ही घटना, ही प्रेमापोटी घडलेली आहे. परंतु तरी सुद्धा याचा परिणाम काय झाला की माझी मुलगी त्या कम्प्युटर क्लास पासून वंचित राहिली. त्याबद्दल तुम्ही काय विचार करून ते केलंय आहे महत्वाचं, पण इतक्या महत्वाचं नाहीये जितका की परिणाम स्वरूपी जर कोणी वंचित राहिलं तुमच्या कोणत्याही कृतीमुळे तर तो भेदभाव झाला. वेगवेगळ्या प्रकारचे भेदभाव. मी जे माझ्या मुलीला नाही पाठवलं तालुक्याच्या ठिकाणी, गावावरून बस नाही आहे, तिकडे सुरक्षितता नाही आहे, ST मध्ये मुलं त्रास देतात, त्रास दिल्यानंतर मला काय करायला लागेल, शाळा सोडवायला लागेल, शाळा सोडवली की ताबडतोब लग्न करून द्यायला लागेल आणि त्या सगळ्याचं मला माहिती आहे, लग्न कसं करून द्यायचं इत्यादी. पण तिला पुढे शिकवल्याचे मला परिणाम स्वतः माझ्या आयुष्यामध्ये माहीत नाही आहेत. हा जो निर्णय मी घेतला हा निर्णय आला कुठून? तर हा निर्णय आला ऐतिहासिक पूर्वापारपासून चालू असलेल्या रूढी परंपरा ज्या आहेत, माझ्यावरती जो पगडा आहे त्याच्यामधून हा निर्णय आला. म्हणजे जो भेदभाव आपल्याला समजून घ्यायचा असेल, विषमता समजून घ्यायची असेल तर ती कोणकोणत्या प्रकारची आहे आपण एक 2 मिनिटामध्ये बघूया. पहिलं म्हणजे ते अगदी मुद्दाम केलेली असेल. म्हणजे कसं केलं असेल, समजा की मी माझ्या मुलीला माझ्या संपत्तीमधला कोणताही वाटा देणार नाही. हा अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणू की ठरवून केलेला भेदभाव आहे. पण काही अनाहूतपणे कळत न कळत झालेला सुद्धा भेदभाव असू शकतो. म्हणजे कसं की माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला मी वेगवेगळे खेळ देते खेळायला. मुलाला क्रिकेट सेट देते, मुलीला बाहुल्या देते, आणि त्याबद्दल आपण नंतर पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत, लक्षात ठेवा. तर हे जे आहे मी जाणून बुजून तो केलेला नव्हता. त्यानंतर काही अगदी थेट असतात, म्हणजे जातीसूचक शिव्या देणं. म्हणजे एखादा बलुतेदार नाही आला शेतावरती कामाला तर त्याला त्याच्या बायकोच्या, त्याच्या घरातल्या सर्व बायांच्या काहीतरी अशा शिव्या देणं अगदी डायरेक्टली. किंवा अस्पृश्यता, वेगवेगळ्या पातळींवरची अस्पृश्यता, अगदी अन्नापासून रोटीपासून बेटीपर्यंत, की असे विवाह आम्ही करत नाही. तर ही झाली ज्याला आपण म्हणू आपण अगदी थेट झालेला भेदभाव. आणि काही अप्रत्यक्ष झालेला, म्हणजे कसं हळदी कुंकू करतो. आता हळदी कुंकवात काय वाईट आहे, पण हळदी कुंकवाला कोण येत नाही हे माझ्या लक्षात येत नाही. की विधवा स्त्री तिकडे येऊ शकत नाही, तर मी विधवेला जाऊन तिकडे डायरेक्टली अपमान नाही तिचा केलेला, अरे रे समोरून गेली, अपशकून झाला वगैरे, मी काय असं केलं नाही. परंतु हळदी कुंकू घेतल्यामुळेच मी काही लोकांना वंचित त्याच्यामधून ठेवलं. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, आपण हळदी कुंकू करायची की आपण सोहळे करायचे सर्व बायकांचे, हे आपल्याला आपल्या ग्रामीण क्षेत्रात आपण काम करतो तेव्हा खूप महत्त्वाचं आहे. मग काही ऐतिहासिक असतात बरं का. म्हणजे ऐतिहासिक कसं की पुत्रकामेष्ठी यज्ञ, किंवा सर्वच धर्मांच्या मध्ये, सर्वच कल्चर्समध्ये, अगदी काही क्वचित सोडले तर मुलगा हा हवा असतो. तर हा ऐतिहासिक आपल्याला असलेला, म्हणजे ज्याला आपल्याला असलेलं ना, आपल्याला असलेली एक लालसा की पुत्र लालसा, ही ऐतिहासिक आहे, बरोबर आहे. आता ह्या काळामध्ये आपण काय करतो, लिंगनिदान करतो. म्हणजे पुत्र लालसा ऐतिहासिक भेदभाव आहे, पण आपण त्याचा आविष्कार आपल्याला आता कसा दिसतोय, तर आपण लिंगनिदानाच्या चाचण्या करतो. बहुतेक सर्व जे असतात ना भेदभाव मित्रमैत्रिणींनो, हे मिश्र असतात बरं का.
म्हणजे काही मुद्दाम ठरवून केलेले असतात, अनाहूतपणे होतात, काही थेट होतात, काही अप्रत्यक्ष होतात. पण भेदभावाचं एक लक्षात ठेवायचं की परिणाम स्वरूपी जर एखादी व्यक्ती किंवा एखादा समूह जर वंचित राहिला, वंचित कशापासून राहिला ते आपण इकडे येणार आहोत. आणि याच्यामध्ये आपल्याला एक जी व्याख्या आहे ती म्हणजे कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन, ज्याला सिडॉ म्हणतो आपण. 1979 साली आंतरराष्ट्रीय पूर्ण जे संयुक्त राष्ट्र जे आहेत त्यांनी जो आहे तो पारित केलेला आहे. आणि सिडॉचं जर आर्टिकल 1 आपण जर अनुच्छेद पहिला जर आपण पाहिला तर ते काय सांगतं, आपण सोप्या भाषेमध्ये करू. अशी कोणती कृती जेणेकरून त्या व्यक्तीला प्रत्येक क्षणाला आपला प्रत्येक मानवी आणि मूलभूत हक्क जो आहे त्याचा आस्वाद घेता येत नाही. सोपं, अगदी आता आपण सोप्याचा म्हणजे तुम्ही मला कम्प्युटर क्लासला पाठवलं नाहीत, तुम्ही माझा प्रवास बंद केलात, तो नाही झाला त्यामुळे मला ते कम्प्युटर शिकता नाही आलं, त्यामुळे माझ्यात आणि माझ्या भावात तफावत झाली, तो शिकून पुढे गेला, मला हे येत नाही म्हणून मला आता मला नोकरी जरी मिळाली तरी तुम्ही मला 50 किलोमीटरवरती लांब नोकरीला पाठवणार नाही, मग मला कोणत्या प्रकारची नोकरी मिळणार माझ्या या तालुक्याच्या पातळीवरती. तर भेदभावाची साधी व्याख्या अशी आहे की कोणत्याही व्यक्तीला अथवा त्या व्यक्तीच्या समूहाला अशा पद्धतीने फरक जो आहे एका समूहामध्ये किंवा एका व्यक्तीमध्ये दुसऱ्या व्यक्तीमध्ये असा काहीतरी फरक आहे ज्यामुळे तुम्ही भेदभाव करता. उदाहरण, कोणी गोऱ्या रंगाने गौरवर्णीय याच्यामध्ये जमातीत जन्माला येतं, कोणी सावळं जन्माला येतं, कोणी डोळ्याशिवाय जन्माला येतं किंवा हातपायाशिवाय जन्माला येतं आणि कोणी हातपाय असलेलं येतं. आता निसर्ग जो आहे याच्यामध्ये विविधता आहे, परंतु निसर्ग भेदभाव करण्यासाठी हे सर्व करत नाही हे लक्षात ठेवा. परंतु आपल्या इकडे ब्रेलमध्ये साहित्य नसणं, आपल्या इकडे साइन लँग्वेज नसणं, आपल्या इकडे रॅम्प्स नसणं, आपल्या इकडे व्हीलचेअर येऊ शकेल असं नसणं, किंवा सावळ्या मुली लहानपणापासून घरामध्ये आता हुंड्यासाठी पैसे गोळा करा आणि गोऱ्या मुलीचे म्हणजे दृष्ट काढत राहा, हे सगळे भेदभाव मानव निर्मित आहेत. आणि म्हणून हा भेदभाव मानव निर्मित असल्या कारणाने त्याचं निर्मूलन करणं मानवाला शक्य आहे. आता ह्या सर्वाचे परिणाम काय होतात, लिंगाधारित भेदभाव म्हणजे काय आणि त्याचं उन्मूलन करण्यासाठी आपण काय करू शकतो, यासाठी पुढच्या 4 व्हिडिओजमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. जिंदाबाद.